हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की कृष्ण आणि दुष्यंत रात्रीचे बेडवरती बसलेले असतात. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा अगं काय गं, किती वेळ झाला, कसला एवढा विचार करतेस, रात्रभर किती झाली आहे, झोप की आता. त्यावर कृष्णा म्हणत असते की नाही, मला झोप येत नाही आहे. दुष्यंत सरकार, मला एक सांगा, तुम्हाला एक विचारू काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं विचारतेस काय, बोल ना, काय विचारायचं आहे. त्यावर कृष्णा म्हणते, नाही म्हणजे तुम्ही ऐका नाही, माझी भरपूर काळजी करता बघा, म्हणजे भक्तीच्या नंतर जर माझी कुणी एवढी काळजी करत असेल का नाही, तर ते फक्त तुम्ही आहेसा. त्यावर दुष्यंत म्हणतो, असं काही नाही आहे कृष्णा, जर तसं असेल तर मग काळजी करण्याच्या बाबतीत तू जिंकशील की. त्यावर कृष्णा म्हणते, ते कसं. दुष्यंत म्हणतो, कारण माझी काळजी तू किती करतेस. आठवतं तर तुला, मला मधमाशा चावल्या होत्या तेव्हा तू आली होतीस माझ्यासाठी ते माती घेऊन. त्यानंतर मला त्या दिवशी साप डसला होता तेव्हासुद्धा तू माझं विष काढलंस. मग तू किती काळजी करतेस माझी, बरोबर आहे की नाही. त्यावर कृष्ण म्हणते, हां आता तुम्ही जर मी हो नाही म्हणलो की नाही, तर काहीतरी इंग्रजी बोला आणि माझं तोंड बंद करा, त्यापेक्षा मी आपलं साध्या सोप्या मराठी भाषेतच होय म्हणतो. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं तसं नाही आहे कृष्णा, बट दॅट इज. त्यावर कृष्णा म्हणते, बघा म्हणलं असं की नाही इंग्रजी, नाही म्हणलं होतं तुम्ही इंग्रजी बोलणार आणि माझं तोंड बंद करणार. अहो मला ठाव आहे की नाही तुमची सवय आता, बरोबर ना. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं तसं काही नाही आहे कृष्णा, आणि तो हसतो. तर इकडे आता खोलीमध्ये जयकांत आलेलो असतो. तर आता तो बघतो की त्याचे पप्पा कसला तरी हिशेब करत बसलेले आहेत. त्याबरोबर तो म्हणत असतो, हां चालू द्या तुमचं, चालू द्या मस्त, तिकडे बघा सगळं कसं गडबडीत सुरू आहे ते. त्यावर बाळजाबाईंचं नेमकं काय सुरू आहे ते मला काही कळत नाही आहे, असं जयकांत म्हणतो. आता जयकांतने असं म्हणल्यावर मैनावती त्याला विचारते की तू नेमकं कशाबद्दल बोलायला जयकांत. त्यावर जयकांत म्हणतो, अगं मम्मी कशाबद्दल म्हणजे काकी साहेबांचं वागणं काय सध्या आपल्याला समजणं झालं आहे, त्याच्याबद्दलच बोलायलो. अगं बघायला लागल्यास ना व, कशा विचित्र वागायला आहेत त्या. त्याबरोबर मैनावती म्हणते, म्हणजे नेमकं म्हणायचं काय. त्याबरोबर आता तो सांगू लागतो की काकीसाहेब म्हणायला लागल्यात की त्यांनी दुष्यंतचा पासपोर्ट जाळला, पण मला काही वाटत नाही. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, जयकांत अरे काही खूळ लागलं आहे होय तुला, त्या कशापायी खोटं बोलतात. आणि तसं बी भाऊजींनी बी कबूल केलं नवं की त्यांनीच जाळला होता दुष्यंतचा पासपोर्ट म्हणून, मग तरी तुला अजून कसली शंका बाकी आहे. त्यावर जयकांत म्हणतो, अगं मम्मी भावड्या आपला अमेरिकेला जाणार म्हणून किती खुश होत्या, म्हणजे तसं भासवत होत्या. त्यावर मैनावती म्हणते, अरे कशापायी त्या भासवतील, त्या खरोखर खुशच होत्या की. त्यावर जयकांत म्हणतो, मम्मी मग तसं असेल ना तर काकासाहेब तर समजात जास्त खुश होते, कारण दुष्यंत म्हणाला होता की तो एकदा का अमेरिकेत गेला का तो मागणं त्या कृष्णीला पण तिकडं घेऊन जाणार. मग ते कशापायी हे समज करतं, मला तर वाटतं हे समज काकीसाहेबांनीच करून आणलं, म्हणून तर ते एवढ्या खुश आहेत असं भासवत होत्या ना व, कळलं होय तुला. म्हणजे आत्ता त्या आपल्याला सोडून बी प्लॅन करायला लागल्या. पूर्वी त्यांचं पान बी हालत नव्हतं या जयकांत शेठशिवाय, मग आता नेमकं त्यांचं पान माझ्याशिवाय कसं काय हलायला लागलं हे शोधून तर काढायला हवंच, ते बी एकदम अतिप्रचंड येगानं आणि काकीसाहेबांनी न काय माहिती होता. त्याबरोबर इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार मला एक सांगा, थोरले सरकारांमध्ये आणि तुमच्यामध्ये एवढी दरी कशापायी आली. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा प्लीज या विषयावर नको ना बोलूया आपण, मला माहिती आहे की ते तुझ्याबरोबर खूप चांगलं वागतात, तुमच्यात चांगलं बॉन्डिंग आहे वगैरे, मला सगळं माहिती आहे, पण प्लीज ऐक ना, आपण या विषयावरती नको बोलायला आणि आपण नकोच बोलायला प्लीज. यामुळे मला फक्त त्रास होतो, मनस्ताप होतो, त्यामुळे मला या विषयावरती बोलण्यात कधीच इच्छा नसते, कळतं आहे का तुला. तो माणूस आहे ना जसा दाखवतो तसा अजिबातच नाही आहे, आणि या गोष्टीमुळे मला त्यांचा सगळ्यात जास्त राग येतो, मला खोटेपणा आवडतच नाही. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार पण म्हणजे असं काय केलं आहे थोरले सरकारांनी ज्यामुळं तुम्हा दोघांमध्ये एवढी दरी आहे, तेच तर विचारायलो आहे नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज जाऊ देत ना आता तो टॉपिक, मी म्हटलं ना तुला की त्याच्यावरती बोलण्यात मला रस नाही आहे, म्हणून आपण नको बोलूया त्याच्यावर, आपण हवं तर दुसऱ्या कशावरती तरी बोलूया, पण त्या विषयावरती नको प्लीज. त्यावर कृष्णा म्हणते, बरं 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 ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हासनी नाही बोलायचं नवं, मग काय हरकत आहे, मला काय बी अडचण नाही आहे, आपण नगच बोलायला त्या विषयावर.
मग तर झालं नवं, जाऊ दे ते समजत. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणू लागतो की बरं कृष्णा, चल आता आपण झोपून घेऊया, बघ ना केवढी रात्र झाली आहे. कृष्णा म्हणत असते की अहो मला ना झोपच येणार झाली आहे. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं झोपेचा प्रयत्न केल्याशिवाय झोप अशी कशी येईल? झोपेचा प्रयत्न करायला हवा की नाही? तू प्रयत्न कर, तुला झोप येईल. कृष्णा म्हणते अहो नाही येत आहे. दुष्यंत म्हणतो अगं असं कसं होईल कृष्णा की झोप येत नाही आहे? तू अंग तर टाक, बघ बरोबर आपोआप झोप येईल. कृष्णा म्हणते अहो नाही येत आहे. दुष्यंत म्हणतो मी सांगतोय ना, तू अंग टाक, तू अंग टाक बरं, येईल बघ बरोबर झोप. आणि मग दुष्यंत आता बळजबरीने कृष्णाला झोपायला लावतो आणि मग कृष्णा आता झोपी जाते. त्यावेळी दुष्यंत हा आता शांत बसलेला असतो आणि आता तो विचार करत असतो की खरोखर आढळरावांनी हे सगळं का केलं असेल वगैरे. त्याच्या मनात थोडेफार प्रश्न उद्भवलेले असतात. पण दुष्यंत हा आता ते सगळे विचार बाजूला सोडतो आणि म्हणू लागतो की आता एकदा का माझा पासपोर्ट तयार होऊन आला की मग मी कोणालाच सांगणार नाही आणि मग मी थेट अमेरिकेला निघूनच जाईन. मी एकदा का इकडनं निघून गेलो ना की त्यानंतर मग कुठला प्रश्न उद्भवणारच नाही. मग माझं ड्रीम प्रोजेक्ट सुरू होणार आणि मी अगदी आनंदाने माझ्या प्रोजेक्टवरती कामसुद्धा करणार. त्यानंतर मग दुष्यंत हा लक्षात घेतो की कृष्णा झोपलेली आहे. मग दुष्यंत ताबडतोब लाईट्स बंद करतो आणि आता तो तिकडनं लगेचच बाहेर निघून जातो. आता दुष्यंत हा तिकडनं बाळजाबाईंच्या खोलीकडे येतो. बाळजाबाई ह्या विचार करत असतात सकाळी जळालेल्या पासपोर्टचाच. इतक्यात दुष्यंत येतो आणि दुष्यंत मागणं बाळजाबाईंच्या खांद्यावर अलगद हात ठेवतो. बाळजाबाई मागे फिरतात आणि दुष्यंतला म्हणतात, काय रे दुष्यंत, तू अजून जागाच आहेस, तू का झोपला नाहीस? काही झोप लागत नाही आहे का? त्यावर दुष्यंत नाही असं म्हणतो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंता अरे जे काही घडलं त्यासाठी. त्यावर दुष्यंत बाळजाबाईंच्या हाताला धरतो आणि बाळजाबाईंना आता तो अलगद घेऊन येतो आणि बेडवरती बसवतो आणि मग म्हणू लागतो की आई मला तुझ्या मांडीवरती डोकं ठेवायचं आहे. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई ह्या बेडवरती शांत बसतात. दुष्यंत त्यांच्या मांडीवरती डोकं टेकतो आणि डोळे मिटून घेतो आणि म्हणत असतो, आई आता बरं वाटतंय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत अरे ते एका माणसामुळं एवढी वर्ष आपल्या घरात सुख, शांती, समाधान काय बी नांदलं नाही बघ. आणि मॅच तुझी गुन्हेगार आहे. नाही म्हणजे त्या एका माणसामुळं आपल्या घरात सुख, शांती, समाधान नांदत नाही हे मला ठावं असताना बी म्या काय नाही करू शकत. दुष्यंत अरे जर मी त्यासनी घरात राहूच दिलं नसतं की नाही तर आज हे समजा घडलं नसतं असं वाटायलं आहे बघ मला. दुष्यंत म्हणतो जाऊ देत नाही, कशाला उगाचच्या उगाच तू वाईट वाटून घेतेस. आता पुन्हा या सगळ्या विषयांवर चर्चा नको. जे घडून गेलं ते घडून गेलं. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो आणि राहिला प्रश्न त्यांचा, तर त्यांना फक्त दुसऱ्याला त्रास कसा देता येईल एवढंच काय ते कळतं. बाकी चांगलं काही करता येऊ शकतं का, चांगलं काही घडू शकतं का असा विचारच त्यांना कुठे करता येतो. त्याबरोबर बाळजाबाई म्हणू लागतात, दुष्यंत अरे तुझं समज बरोबर आहे, पण मला वाटलं होतं आता नवीन वर्षाचा तू तिकडं असशील फॉरेनमध्ये चांगल्या लोकांबरोबर तुझ्या स्वप्नात. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, अगं आई बरं झालं आठवण करून दिलीस. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, काय र कसली आठवण आणि काय झालं काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं आई मला की नाही कृष्णाला नवीन वर्षाचं काहीतरी छान सरप्राईज द्यायचं होतं, पण मग मीच US ला जायचं ठरलं. त्यामुळे मी काही प्लॅनच केलं नव्हतं. पण आता जर मी इथे आहे की नाही तर मी मस्त काहीतरी कृष्णाला सरप्राईज देतो. थँक्यू सो मच, तू माझ्या लक्षात आणून दिलंस. आता प्लॅनिंग तर अजून काही झालेलं नाही आहे, चल जातो मी मस्त काहीतरी प्लॅनिंग करतो, कृष्णाला छान सरप्राईज देतो. आई थँक्यू सो मच असं म्हणत आता दुष्यंत बाळजाबाईंना मिठी मारतो आणि तो बाळजाबाईंना सांगत असतो, कृष्णाचं काही माहीत नाही पण आई मी आहे की नाही मी आता खरोखर हळूहळू कृष्णाच्या प्रेमात पडू लागलो. त्यानंतर इकडे कृष्णा ही गाढ झोपलेली असते आणि तिला आता झोपेत स्वप्न पडतं. ते म्हणजे बाळजाबाईंनी दुष्यंतचा जो पासपोर्ट जाळलेला असतो त्या प्रसंगाचं. आता खरं तर पासपोर्ट पूजाने जाळला आहे, पण कृष्णाला तर बाळजाबाईंचंच नाव माहिती आहे. त्यामुळे तिच्या स्वप्नात बाळजाबाईंनीच पासपोर्ट जाळल्याचं येत असतं. मग कृष्णा मोठ्याने ओरडते आणि उठते, दुष्यंत सरकार. त्याबरोबर कृष्णाच्या लक्षात येतं की हे तर तिचं स्वप्न होतं. कृष्णा विचार करते की मला स्वप्नात बी तेच पुण्यांदा दिसायले. नाही काहीतरी करायला हवंच असा विचार करत कृष्णा बाजूला बघते तर तिला बाजूला दुष्यंत दिसत नाही. कृष्णा विचार करते, अरे दुष्यंत सरकार सकाळच्याला उठून गेलं तर कुठं. मग कृष्णासुद्धा आता उठते आणि आवरायला जाते आणि ती आता ठरवते की नाही काहीतरी तर केलं पाहिजेच. बाळजाबाई हे जे काही वागले आहेत का नाही ते मला अजिबातच पटलेलं नाही. त्या जे वागले आहेत ते लई चुकीचं होतं.
त्यामुळं काहीतरी मला करायला पाहिजेच असा विचार तिनं केलेला असतो. तर इकडे बाहेर बाळजाबाईंनी मिरच्या कुटायला घेतलेल्या असतात. म्हणजे नोकर कुटत असतात आणि बाळजाबाई नोकरांना सांगत असतात की चांगल्या मिरच्या कुटा, संपूर्ण वाड्याभर आपल्या मिरच्यांचा सुवास पसरला पाहिजे. काय कळलं ना? त्याबरोबर नोकर माणसं म्हणत असतात की होय बाळजाबाई, तुम्ही काही काळजी करूच नका. आणि मग नोकर हे चांगली बारीक एकदम मिरची कुटत असतात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी कृष्णा आलेली असते. कृष्णाला बघून बाळजाबाई मुद्दामच म्हणतात, कुटा कुटा आणि जोराजोरात कुटा, अशी कुटा मिरची की जाळ धूर सोबत झाला पाहिजे. काय त्याबरोबर आता कृष्णा ही पुढे येते आणि मग आता बाळजाबाई कृष्णाकडे बघत छान हसत असतात. कृष्णाला ते कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, पण कृष्णा थोडीच माघार घेणार आहे. कृष्णा लगेचच आता मिरची काढणाऱ्या माणसाला म्हणू लागते की काका द्या माझ्या हातात, म्या कुटतो मिरची, तुम्ही जा दुसरी काहीतरी कामं करा. काय त्याबरोबर आता लगेचच महादू काका म्हणतात, अहो धाकल्या मालकीनबाई, कशाला तुम्ही उगाच करायलायसा, नाही म्हणजे गडी माणसं आहेत ना करतील किती लोक, तुम्ही राहू द्या. त्याबरोबर कृष्णा म्हणते, मला की नाही मिरच्या कुटायला लई आवडतं आणि तिखट मिरच्या कुटाय तर मला जादाच आवडत्यात, असं कृष्णा बाळजाबाईंकडे बघत म्हणते. त्याबरोबर लगेचच आता महादू काका बाकीच्या नोकर माणसांना म्हणतात, चालतंय की मग जर वहिनीसाहेब मिरच्या कुटतायत तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि बाकीचा उरलेला मसाला जो भाजायचा आहे तो भाजून घेऊ. त्याबरोबर आता सगळ्या नोकरांना घेऊन महादू काका निघून जातात. त्याबरोबर आता बाळजाबाई या कृष्णाला म्हणत असतात, काय गे माझ्याकडं अशी डोळे वाटारून काय बघायल्यास. त्यावर कृष्णा म्हणत असते की काय बघायल्या. आणि मग ती आता बाळजाबाईंच्या समोर मसाला घेऊन येते आणि बाळजाबाईंना सांगते की तुमच्या खोटेपणाचा पडदा दुष्यंत सरकारांसमोर मी लवकरच मोकळा करणार आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्याकडं काय बघतोय त्याचा, तर बघत होतो तुमच्या इतकी वंगाळ आई कशी असू शकते, तुमच्या इतकी खालच्या पातळीला जाऊन वागणारी आई कशी असू शकते. बाळजाबाई म्हणतात, कृष्णे हे बघ, तू उगाच माझ्या नादी लागू नकोस बरं, नाही महागात पडेल तुला. माझ्याशी तिखट बोलायला गेलीस तर हात पोळून निघत्यात, आधीच पोळल्यात नंतरनं झोमत्याल बी मसाल्यानं ग. त्यावर कृष्णा हातावर लाल तिखट घेऊन येते आणि बाळजाबाईंना दाखवत म्हणते की हे बघा, अहो निखारे धरायची सवय आहे मला, ह्या एवढ्याच्या तिखटानं माझा हात जळत्याल असं वाटलं होय तुम्हाला, माझ्या हात नाही जळायची. अहो नापीक जमिनीतनं पीक काढायची धमक आहे या लेकीत शेतकऱ्याच्या आणि हिला मात द्यायला निघालात होय तुम्ही. बाळजाबाई चुकताय तुम्ही, लई चुकताय, पर त्या आता तुम्हासनी पुढं जाणवलंच. बघा नवीन वर्षाचे बार फटाकड्या वाजतील तेव्हा वाजतील, पर दुष्यंत सरकारांसमोर तुमच्या खोटारड्याचा धमाका आज होणार. कारण आज तुम्ही जे काही केलंय की नाही दुष्यंत सरकारांचं पासपोर्ट जाऊन, ते लई चुकीचं होतं. नाही आता कौतर मॅग पोहतो ते म्हणजे माय लेकाच्या नात्यात उगाचच्या उगाच अंतर येऊ नये फक्त यासाठी. पर जर आता तुम्हासनी अक्कलच येणार नसेल तर मग मला काय करावं तर लागणारच. त्यामुळं दुष्यंत सरकारसनी आता मी समजा काही खरं सांगूनच टाकणार. बघू तरी द्या एकदा का त्यासनी खरं कळालं की मग किती दिस ते तुमचं ऐकतात ते. काय त्याबरोबर आता बाळजाबाई हिलासुद्धा जरा टेन्शनच आलेलं असतं कृष्णाने असं म्हटल्यामुळे. त्याबरोबर आता कृष्णा ही म्हणते, बघा आता कृष्णा काय काय करू शकते ते. आणि मग कृष्णा तिकडनं बाळजाबाईंना चांगली खुन्नस देते आणि हातातला मसाला तिकडेच खाली टाकून देते आणि लगेचच बाळजाबाईंच्या समोर दोन्ही हात झडते आणि आज तुमच्या खोट्याचा पर्दाफाश होणार असं म्हणत तिकडनं निघून जाते. आता कृष्णा तर गेलेली असते, पण बाळजाबाईंना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्यांना कळत नसतं की म्हणजे आता कृष्णा नेमकी काय करू शकते, कारण कृष्णाने धमकी तर अगदी जबरदस्त दिलेली असते. मग कृष्णा ही तिकडनं आतमध्ये येते. आता दुष्यंतला ती सकाळपासून शोधत असते, पण दुष्यंत तिला कुठेच दिसत नसतो. कृष्णा विचार करते, हे दुष्यंत सरकार कुठं गेले असतील सकाळ सकाळ उठून. त्याबरोबर इकडे बाळजाबाई या टेन्शनमध्ये आलेल्या असतात आणि त्या आता अंगणात तशाच उभ्या राहतात. त्यांना कळत नसतं की आता आपण काय करायचं आणि कशी कृष्णाला मात द्यायची. त्यामुळे त्या विचारात पडलेल्या असतात. तर इकडे आता कृष्णा हे आतमध्ये जाते आणि दुष्यंतला शोधू लागते. बाळजाबाई विचारात मग्न असतात काय करावं हे त्यांना सुचत नसतं. तर इकडे दुष्यंत हा सुद्धा कृष्णाला घरात शोधत असतो. कृष्णा ए कृष्णा, पण आता
कृष्णा काही हाक देत नसते. दुष्यंत विचार करतो, अरे सकाळ सकाळी गेली कुठे. त्यामुळे दुष्यंत आता मागच्या बाजूच्या दरवाजाने कृष्णाला शोधायला घराबाहेर पडत असतो. इतक्यात पुढच्या बाजूच्या दरवाजाने कृष्णा आत येते आणि कृष्णा म्हणते, अरे म्या हेसनी एवढं समधीकडे हुडकायलोय, दुष्यंत सरकार गेले कुठं आहेत सकाळ धरणं. आता वरती असतील काय खोलीत, म्या जाऊन खोलीतच बघतो. आणि मग कृष्णा आता दुष्यंतला बघायला खोलीकडे जाऊ लागते वरती. इतक्यात आता दुष्यंतच त्या ठिकाणी येतो आणि कृष्णाला हाक मारतो आणि म्हणतो, कृष्णा अगं काय गं, कुठे आहेस तू सकाळपासून, कधीपासून मी शोधतोय तुला, तुझा पत्तेच नाही आहे. कृष्णा म्हणते, अहो मला वाटलं तुम्ही बाहेर असाल, मी तुम्हासनीच हुडकत हुडकत बाहेर गेलो होतो बघा. दुष्यंत म्हणतो, अगं नाही, ॲक्च्युली मी गच्चीवर गेलो होतो, मुजुमदार साहेबांचा फोन आला होता, त्यांच्याबरोबर जरा बोलत होतो. कृष्णा म्हणते, फोन आला होता होय त्यांचा, काय म्हणले काय ते, आणि तुम्हासनी कावले बिवले नाहीत ना व. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही नाही, रागवले वगैरे नाही आहेत माझ्यावर, ते मला म्हणाले की ते मला नवीन संधी देणार आहेत म्हणून, आणि त्यांनी मला संधी द्यायला विचारलेलं सुद्धा आहे, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे. माझा पासपोर्ट तयार झाला की त्यानंतर मग मी जाऊ शकतो. त्यावर हे ऐकून कृष्णा म्हणते, चला मग हे एकदम झाक काम झालं बघा, आता कसं टेन्शन गेलं ना आपलं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला तुम्हासनी काहीतरी सांगायचं आहे. आणि मग कृष्णा सांगायला सुरुवात करणार. इतक्यात आता बाळजाबाई त्या ठिकाणी येतात आणि बाळजाबाई दुष्यंतला हाक मारत म्हणतात, दुष्यंता माझं जरा तुझ्याकडं महत्त्वाचं काम आहे, जरा इकडे ये. त्याबरोबर दुष्यंत हा म्हणतो, आई एक सेकंद आलो. आणि मग कृष्णाला म्हणतो, बोल. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे म्हटलं ना महत्त्वाचं काम आहे, पहिल्यांदा ये बरं इकडं. मग दुष्यंत म्हणतो, बरं आलो. त्यावर तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू चहा बनव, तोवर मी आईचं काय काम आहे ते बघून आलो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार म्या म्हणायलो ते महत्त्वाचं आहे, तुम्ही थांबा बरं. त्यावर दुष्यंत म्हणतो की अरे काय चाललं आहे तुम्हा दोघींचं, नाही म्हणजे ते आता दाखवलेलं असते ना नवऱ्याचं सँडविच होतं बायकोच्या आणि आईच्यामध्ये, तसं होतं आहे माझं. पण मला माहिती आहे कृष्णा तू माझ्यावर रागवणार नाहीस, त्यामुळे कृष्णा प्लीज 5 मिनटं थांब, मी आईचं काय काम आहे तेवढं बघून आलो. आणि मग दुष्यंत तिकडनं बाळजाबाई का हाका मारतायत हे बघण्यासाठी जातो. कृष्णा सॉरी, तू पटकन चहा बनवून ठेव, मी आल्यावर आपण बोलू असं सांगतो आणि गेलेला असतो. कृष्णा आता म्हणत असते की नाही, बाळजाबाईंनी मुद्दामूनच दुष्यंत सरकारसनी बोलवून घेतलं, पण आता त्यांनी काय बी करायचं ठरवलं का नाही तरी म्या बी काही त्यांना माघारी हिंडू देत नसतो. आता म्या बी दुष्यंत सरकारसनी समजा सत्य सांगणारच. त्यानंतर कृष्ण चहा बनवून घेऊन येते तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला आत्ता वेळ नाही आहे, मी आल्यावर पितो. आणि मग तो तिकडनं निघून जातो. कृष्णा बाळजाबाईंना म्हणते, तुम्ही काय बी केलं तरी आज म्या दुष्यंत सरकारांसमोर तुमचं सत्य आणणार म्हणजे आणणार. बाळजाबाई म्हणत असतात की अगं पण तो सूर्य उगवण्या अगोदर जर तूच या घराबाहेर गेलीस तर, आणि दिवस मावळला मग. त्यानंतर बाळजाबाई आता गणपतला विचारतात, गणपत भाऊजी म्या ज्या माणसासनी बोलवायला सांगितलं होतं त्यासनी बोलवलं आहे नवं. त्यावर गणपत म्हणतो, हो वहिनी बोलवून झालं आहे, माणसं येतच असतील. तर इकडे आता अढळराव कृष्णाकडे रूममध्ये येतात आणि कृष्णाला सांगतात, सुनबाई जोपर्यंत दुष्यंत घरला येत नाही तोपर्यंत तुम्ही घराबाहेर पडू नका, कळलं नवं. आणि मग ते तिकडनं निघून जातात. कृष्णाला मात्र आता टेन्शन येतं की बाळजाबाईंनी दुष्यंत सरकारानं तर काही केलं नसेल ना. कृष्णा आता दुष्यंतच्या फोनवरती फोन करते आणि दुष्यंत सरकार काय असं म्हणून ती आता घाबरलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय.